हाय फ्रेंड, वर्षा पाटरच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज माझी सुट्टी आहे। मी सकाळी बाहेर वॉक करून आली, त्याच्यानंतर झोपून घेतलं होतं। आता वाजले 11:30। अंशूला जायचं आहे शाळेत। अंशू गेला दूध आणायसाठी। अंशूचा नाश्ता बाकी, अंशूची आंघोळ वगैरे झाली। आत्ताच उठलो, माझी आई चादरी वगैरे उचलते। आता मी 3-4 दिवस एकदम आराम होतं, मला कामं काहीच नाही। स्वयंपाक पण मम्मीने बनवून ठेवला, फक्त अंशूला डब्याचं बनवायचं आहे, कारण की तो भाजी चपाती नेणार नाही। मग नेली तर मग तो पोट भरून खाऊन येत नाही म्हणून। माझा भाऊ पण कामावर गेला, माझी बहीण पण घरीच आहे, आज मी पण घरी आहे। अंशूला शाळेत सोडवायचं। आता पहिले मी फ्रेश होते, नाश्ता वगैरे करते, मग भेटते तुम्हाला। चला आता फ्रेश होऊन मग भेटते तुम्हाला। 11:30 पावणे 12 झाले। चला मम्मीचं कपाट लावते आणि मग भेटते तुम्हाला थोड्या टायमाने। थोडं फ्रेश होते। आमचं जेवण झालं मस्त आहे की मेथीची भाजी, चिकन सुक्का आणि अंशू आता शाळेत निघालाय बघा। बूट हातात का घेतलाय? ते मधलं बरोबर करते। आणि तुम्ही कधी कढईत खात होते का? माझी बहीण बघा कशी कढईत खाते, दाखवते तुम्हाला। रिती, तू कढईत कसे खाऊ शकते का? ते अंशूला डब्याला मॅगी बनवली, ती कढईमध्येच ते चमच्याने हे करून खाते। आता अंशूला शाळेत सोडून येतो, मस्त आंघोळ वगैरे करून नंतर आमचं नाश्ता पाणी झालं। आता आज मी पण घरी आहे, ती पण घरी आहे। अंशू चाललाय शाळेत। बघ अंशू, लेस मम्मी बांधून दे का तेवढी लेस? आणि माझ्या बहिणीचं लय भांडणं चालू आहेत, कारण की का तिला अंशूला घरी ठेवायचं होतं, पण अंशूला घरी ठेवत का नाही आहे, कारण की त्याची एक बुक आहे ना कंप्लीट नाही आहे। त्याला आज कंप्लीट करून ट्युशनला न्यायची, जर कंप्लीट नाही केली तर तो लय मार खाईन। आज ठेवली आहे बघ तिथं वरती आहे, म्हणून तो चाललाय आज शाळेत। तर त्याला पण घरी राहायचं होतं, पण 1-2 फ्रेंडला फोन केले तर ते स्कूलला निघून गेलेले होते। आता बघा रेडी झालाय अंशू, माझी आई त्याची लेस बांधते। चला मी आता त्याला सोडून बघितला, प्रीती त्याला चिडवायला बोलते आज माझं चीट डे, मी फ्राईड राईस लॉलीपॉप सर्व खाणार आहे, पण तो थांबत नाही आहे त्याला, कारण की मी बोलली मी टीचरला फोन करेन, तर तो स्कूलला चाललाय। अरे देवा, लय मस्ती चालू यांची। चला मी त्याला शाळेत सोडून येते, 1:15 होत आलाय। आता पटक्यात रेडी होते, मग इथेच आहे, नाही तर मी नाही गेली तर माझी आई सोडवायला जाणार आहे। तर चला कोण सोडवायला जातं, त्याला शाळेत सोडवते, मम्मीच जाईन बहुतेक। चला भेटते तुम्हाला थोड्या टायमाने। चल बेटा, घे तुझी बॅग, माई येते। शाळेत पाठवलं, अशी झोप लागली होती मला। आत्ता 4 वाजले तर उठली, माझी मम्मी पण झोपलीच अजून। बहीण बघते माझी बिग बॉस। बघा ना, एवढ्या दिवसात मी एवढी झोपली माहिती आहे सुट्टीच्या दिवशी। नाही तर सकाळी उठते मी, तिकडे पण लेट उठते, 10, 10:30, 11, कधी कधी 11:30 पण होता सुट्टीच्या दिवशी। पण सकाळी उठून काम असतं ना त्याच्यानंतर। आता मस्त अंशूला शाळेत पाठवतील तर मस्त झोपून घेतलं, मस्त झोप झाली। तरी अजून झोप उघडली नसती, येईल मेंटलमुळे झोप उघडली। म्हणजे पाणी द्यायला उठवलं येईल, पाणी दिलं, बोलले पाणी साधं ते, थंड पाणी दिलं, बोलते झोप उघडते थंड पाण्याने। चला आता काहीतरी ना, मम्मीचंच कपाट मला साफ करायचं होतं। साफ म्हणजे मम्मीचं कपाट पहिले साफ आहे, पण मम्मीने साड्या बरोबर लावल्या नव्हत्या, तर मी बोलली मम्मीच्या साड्या आज लावूया। बघते आता मम्मी तर बिचारी माझी झोपली। जेवण करायला बघा खिचडी बनवली आहे। आता आम्ही खिचडी खातो। मी माझी बहीण ही पत्ते खेळत बसली आहे, भावा सांगते अंशू चड्डीवर आहे। तू डाईटवर आहे ना? बघा ही डाईटवर आहे, तरी बघा डाईटवर आहे ना का तू? एक गावचा कसानी काय नाही होत, बघितलं, डाईटवर आहे। चला आईचं जेवण भेटलंय, जेवण घेते वगैरे झालं। आता मी एक काम करते, माझ्या आईचं कपाट खूप घाण आहे, जरा ते साफ करायला काढते। तिने एवढं कसं पण लावून ठेवलंय ना, घड्या मारून तर ठेवले आहेत, पण बरोबर लावलं नाही। आता मी आणि माझी बहीण दोघं ते काढतो। बघितलं तर बहीण तिला राऊंड मारायला जावं लागतं वॉकला, तरी बोलते मी लवकर झोपणार आहे। बघा पसारा, बघा इकडं पसारा, हे बघा इकडं पसारा, इकडं पसारा,
तर आता चला मला थोडं हे आवडते. भात खिचडी घेऊन ये. मग दाखवते तुम्हाला कसं लावलं. लाज वाटली पाहिजे, कोणी तुला हुंगत नाही. आज तिचा अख्खा कपाट आवडूया. माझ्या मम्मीने असे कपडे ठेवले, असे कपडे ठेवले. बाबा एवढं आमच्या अख्ख्या साड्या काढून ऑर्डर मला ऑर्डर घेऊ कशा पण साड्या ठेवल्या. तिच्या ज्या वापरत नाही त्या वेगवेगळ्या ठेवते, ते ज्या वापरते ना त्या वेगळ्या ठेवते. तिथे सगळं एकत्र एकत्र करून मम्मी जेवण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर त्याचं कपड लावायला घेतलं. एवढ्या साड्या ठेवल्या ना मम्मी. ज्या नको पण पाहिजे त्या पण ठेवलं. जाऊ दे, कोणाला देता येईल कोणाला देते. तिला बोलले फेकून दे, तुला ज्या नाही पाहिजे. पण मम्मी तर मम्मी आहे माझी. ती बोलते नको कशाला फेकायचं, राहू दे. बोलते कोणाला देता येईल. तसं करत 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 माझी आईने किती बाबा 10-10 वर्ष 20-20 वर्ष पुराणी साडी पण ठेवली. काय करायचं ठेवून तिने काय फेकलीच नाही. मग त्याच्यानंतर अख्खं कबड वगैरे आवरायला घेतलं. एवढे कपडे होते एवढे. त्याच्यानंतर भावाचे पण कपडे होते ते पण आवरायला घेतलं. त्याच्यानंतर मी तिच्या कपाडात जेवढे ब्लाऊज वगैरे होते ते फेकत होते बाजूला. तिथे बाजूला बसून कापत होती त्याची, कारण की हुक वगैरे असतात ना. मी ते राहू देते, पट्टी तरी कामात येईल, ती फेकू नको बोलते. जे ब्लाऊज वगैरे मला तिला जुने होते तिला बोलली फेकून दे, विचारूनच फेकत होती. त्या पट्ट्या पण ठेवत होती. मी बोलते राहू दे फेकू नको, मी कापून घेते मग फेकते. बोलली फेकून दे, बोलते नको रे, पट्टी वगैरे फेकून देते. मग त्याच्यानंतर कबड आरामशीर तिचं मस्त लावलं. एवढा पसारा होता तो पूर्ण अर्धा फेकून दिला. बघा मग कबड कसं लावलं तिचं. किती छान कबड लावलं. अकरा वाजत आले आता. बघा मी कपाट किती मस्त लावलं. केवढी जागा पण खाली केली बघा. माझ्या मम्मीने एवढी जागा भरली तिच्या अख्ख्या वरती, एवढी तिला जागा खाली करून दिली. एवढी खाली भाऊचे कपडे लावले. डांबर गोळी टाकू दे. मस्त कबड लावून दिलं. तरी माझं कबड तर अजून तिकडं पडलंय तसंच. मी त्या दिवशी काढलं होतं आवरायला, काही काम आलं मला म्हणून लावताच आलं नाही मला. चला आता 11 वाजता परत झोपायचं. सर बसलेत. चला व्हिडिओ जवळ आज शेअर केलं, म्हणजे जेवढं काही केलं आम्ही घरात थोडंफार शेअर केलं आहे तुमच्या सांगती. चला भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा. चला बाय.